नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआय नंतर आता ईडीची सुद्धा एंट्री झाली आहे। शिवराज मोटेगावकरच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली आहे। पुण्यातील वारजे माळवाडीमध्ये मोटेगावकरची 51 गुंठे जमीन आहे। हायवे लगतच्या या जागेची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी रुपयांच्या घरात आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात ईडी तपास करत आहे। दरम्यान मोटेगावकरनं इथला रस्ता बंद केल्याचा आरोपही स्थानिक करतायत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी, पाहूयात। पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआय तपास करतोय, मात्र आता या प्रकरणामध्ये आता ईडीने सुद्धा एंट्री घेतलेली आहे। त्याचं कारण म्हणजे या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर यांची लाखोची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे। पुण्यातील वारजे परिसरामध्ये या ठिकाणी आपण ही जागा पाहतोय। ही जागा जी आहे ती शिवराज मोटेगावकर यांनी घेतली होती आणि याच जागेची आता चौकशी जी आहे ती ईडी मार्फत केली जात आहे। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर 51 गुंठ्यांचा हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट जवळपास 30 ते 40 कोटी रुपयांचा असल्याची या ठिकाणी माहिती जी आहे। आणि हा जो प्लॉट जो आहे तो शिवराज मोटेगावकर यांनी राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय समाज विकास संस्थेच्या नावावर खरेदी केला होता। मात्र काही दिवसांपूर्वी हा जो प्लॉट आहे तो त्यांनी या ठिकाणी बंद केला होता। म्हणजे दोन्ही प्लॉटच्या मध्ये जो रस्ता गेलेला आहे तो जो रस्ता आहे तो या ठिकाणी जबरदस्तीने बंद केला होता आणि याच्यातूनच स्थानिक नागरिकांना त्रास होत होता। काका, काही दिवसांपूर्वी मोटेगावकरांनी हा जो रस्ता आहे तो बंद केला होता, नेमकं कारण काय होतं ते? कारण माझी जागा आहे असं सांगून त्यांनी ते बंद केलं, तुमची जागाच नाही। आणि ज्या मालकाकडून आम्ही घेतलं हे प्लॉट त्यांनी आम्हाला खरेदी खतात लिहून दिलं आहे। मूळ मालकाचं 10 फूट, इकडच्याचा 5 फूट आणि तिकडच्याचा 5 फूट असं 20 फूट रस्ता खरेदी खतात लिहून दिलेला आहे। म्हणजे इथेही ते सर जरी असले तरी इथे येऊन दमदाटी करत होते का? ते स्वतः नव्हते, पण त्यांची माणसं एजंट कोण मॅनेजर अमुक तमुक कोणी असेल ते कधीच नाही आले। म्हणजे या दोन्ही जागा त्यांच्या आहेत? किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 51 गुंठ्याला। तुम्ही या ठिकाणी पाहताय की हा 51 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि लाखोची संपत्ती गोळा केल्याचा संशय हा ईडीला आहे। त्यामुळे आता सीबीआय नंतर ईडी सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी करत आहे आणि हा जो प्लॉट आहे या प्लॉट संदर्भात बी आर्थिक गुन्हा शाखा असेल ही तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातील वारजे मारवाडीतला हा प्लॉट आहे, ही रिकामी जागा आहे 51 गुंठ्याची आणि या प्रकरणी आता सीबीआय नंतर ईडी सुद्धा या ठिकाणी तपास करताना आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह निलेश खरमरे, जे मीडिया, वारजे माळवाडी, पुणे।